सो फ्रेंड्स, फायनली ज्या ट्रेलरची आपण अतिशय आतुरतेने वाट पाहत होतो तो ट्रेलर रिलीज झालाय. येस, मी बोलतोय छावा या फिल्मच्या ट्रेलर बद्दल. आज सकाळपासूनच सगळ्यांना उत्सुकता लागली होती की कधी एकदा ह्या फिल्मचा ट्रेलर बघायला मिळतोय, कारण आज मुंबईमध्ये याचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडणार होता. सो सगळेजण वाट बघत होते की कधी एकदा हा युट्यूबवर हा ट्रेलर येईल आणि आपल्याला बघायला मिळेल की नक्की ट्रेलरमध्ये काय आहे. कारण टीजर बघितल्यानंतरच ऑलरेडी एवढी एक्साइटमेंट वाढली होती आणि त्यानंतर फिल्मची रिलीज डेटही पोस्टपोन केली गेली होती. त्यामुळे लोक थोडेसे निराशही झाले होते की अरे यार, तेव्हा फिल्म पाहायची राहून गेली होती आणि आता अजून ट्रेलरही कधी येणार हेही कळत नाहीये. बट फायनली आय थिंक 5:15च्या आसपास त्यांनी तो ट्रेलर युट्यूबवर रिलीज केला. अँड बॉस, व्हॉट अ ट्रेलर. म्हणजे ना अतिशय सुन्न करणारा आणि मला तर शब्द सुचत नाहीये असा, म्हणजे अतिशय उत्कृष्ट हा ट्रेलर आहे. तुम्ही पाहिला नसेल तर प्लीज जाऊन पहा हा ट्रेलर. विकी कौशलला जेव्हा टीजर मध्ये आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत पाहिलं होतं तेव्हा त्याचा लुक लोकांना फारच आवडला होता. सगळ्यांना ते ऑलरेडी एक म्हटलं ना, उत्सुकता लागलीच होती की एकदा त्यांना आपल्याला पाहायचंय स्क्रीनवर कसं दिसतंय, फिल्म काय आहे. आणि त्यानंतर आता जेव्हा ट्रेलर रिलीज झालाय तर 3 मिनिटाचा जो ट्रेलर आहे त्याच्यामध्ये मॅक्झिमम वेळा आपल्याला विकी कौशलच दिसतो स्क्रीनवरती, ऑब्व्हियसली, कारण संभाजी महाराजांच्या अवतीभोवतीच ही फिल्म आहे, त्यांच्या आयुष्यावरच ही फिल्म आहे. त्यामुळे जास्त वेळ आपल्याला विकी कौशल स्क्रीनवर दिसतो. पण बॉस, त्याच्या एवढ्या वेगवेगळ्या शेड्स, त्याच्या ऍक्टिंगचं पोटेन्शियल काय आहे ना, ते मला वाटतं ही फिल्म जस्टिफाय करेल. कारण आय नो आय एम फॉलिंग शॉर्ट ऑफ वर्ड्स, बट तेच होतं हे ट्रेलर पाहिल्यानंतर की हा जो स्क्रीनवर अपियर होतोय आणि ज्या प्रकारे त्याचे फाईट सिक्वेन्सेस आहेत, ऍक्शन सिक्वेन्सेस आहेत, किंवा ओव्हरऑलच म्हणजे अतिशय उत्कृष्ट दिसलाय. आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी अतिशय प्राऊड मोमेंट आहे मित्रांनो, कारण आपला इतिहास एवढ्या ग्रँजर पद्धतीने, आय एम नॉट शुअर याच्या आधी मला वाटतं तानाजीमध्ये दाखवला गेला होता, बट त्यानंतर एवढ्या ग्रँड स्केलवर मला वाटतं छावामधनं दिसणार आहे. तर मला इक्वली थँक्स करायचे लक्ष्मण हुतेकर यांना. आणि मला वाटतं लक्ष्मण हुतेकर हे कम्प्लिटली रेडी आहेत बॉक्स ऑफिसवर हल्ला करण्यासाठी. महाराणी येसुबाईच्या भूमिकेत रश्मिका ही आपल्याला स्क्रीनवर अतिशय उत्तम दिसते, त्यामुळे तीही मला वाटतं ह्या रोलमध्ये चपखल बसलेली असेल. पण ते आता फिल्म पाहिल्यानंतर आपल्याला कळेल, कारण ट्रेलर मधनं तिचं कॅरेक्टर किंवा तिने कसं प्ले केलं हे फार उलगडत नाही. आणि येस, या फिल्मचा आणखी एक हायलाइट असणार आहे, तो म्हणजे अक्षय खन्ना, जो औरंगजेबाच्या भूमिकेत आपल्याला दिसतोय. एक तर त्याचा लुक ऑलरेडी टीजर पासूनच झाला होता व्हायरल. लोक खूप बोलत होते की अरे यार, हा एक तर ओळखायलाच आला नव्हता की अक्षय खन्ना आहे. त्यानंतर जेव्हा व्यवस्थित पाहिलं तेव्हा कळलं की ओके, अक्षय खन्नाने हा रोल केलाय. आणि आता ट्रेलर मधनं जेव्हा कळतंय की अरे याची भूमिका आणि ह्या भूमिकेत तो कसा दिसलाय, तर अगेन खूप जास्त एक्साइटमेंट वाढते की अक्षय खन्नाने हा रोल कसा प्ले केला असेल. त्यामुळे मी सांगतो ना, ही फिल्म पाहायला अतिशय मजा येणार आहे. आणि मी सांगतो की त्यात बरं A.R. रहमान यांचं बॅकग्राऊंड स्कोर आहे, यांचं म्युझिक आहे, त्यामुळे जेवढे ऍक्शन सिक्वेन्सेस आहेत ती एवढे अपलिफ्ट झालेत आणि एवढे धमाकेदार वाटतात ना बघायला. त्यामुळे आय एम व्हेरी शुअर, मी सांगतो तुम्हाला की ना, ही फिल्म जसं पुष्पाचं सेलिब्रेशन झालं होतं ना थिएटरमध्ये, त्याचप्रमाणे ह्या फिल्म रिलीज झाल्यानंतर ना थिएटरमध्ये नुसतं सेलिब्रेशन होणार आहे. आणि व्हायलाच पाहिजे. म्हणजे एखादं एवढं ऐतिहासिक मराठमोळं कॅरेक्टर स्क्रीनवर सेलिब्रेशन होत असेल ना, तर याच्यापेक्षा जास्त प्राऊड मोमेंट नसू शकतं मित्रांनो. सो आय एम व्हेरी एक्सायटेड, इक्वली एक्सायटेड. लवकरात लवकर, आता ट्रेलर रिलीज झालाय पण लवकरात लवकर ही फिल्म पाहायची आहे. सो फ्रेंड्स, आय एम व्हेरी शुअर की ही ऐतिहासिक फिल्म बॉक्स ऑफिसवर एक इतिहास घडवूनच जाणार आहे. कारण हे सगळं ह्या ट्रेलर मधनं आता क्लिअर झालेलं आहे. त्यामुळे आता फक्त वाट बघायची की एकदा ही फिल्म थिएटरमध्ये येऊ दे आणि आपण सगळे जाऊन बघू. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की सगळ्यांनी जाऊन थिएटरमध्ये ही फिल्म नक्की पहा, कारण ही फिल्म एक वेगळाच एक्सपिरियन्स असणार आहे. आणि दॅट मच आय कॅन वाउच हा ट्रेलर बघितल्यानंतर. तुम्ही ट्रेलर पाहिला नसेल तर प्लीज जाऊन ट्रेलर पहा. तुमच्या प्रतिक्रिया मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला हेही मला कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपण भेटूया लवकरच. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.